Hello friends, welcome to my YouTube channel. In today's lecture, we are going to start a new chapter number 7. The name of chapter is Bill of Exchange. Name of chapter is Bill of Exchange. In this chapter, we are going to discuss some basic concepts. Okay, let us start the chapter. The chapter Let us start with the introductions. Okay. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बिल ऑफ एक्सचेंज हा चॅप्टर नंबर 7 स्टार्ट करत आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट आहे त्या आधी आपल्याला क्लिअर करावं लागतील. या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्या इंट्रोडक्शन आधी आपण वाचून घेऊया. काय म्हटलेलं आहे बघा. द ॲबिलिटी ऑफ अ कस्टमर टू ऑब्टेन अ गुड्स ऑर अ सर्व्हिस बिफोर अ पेमेंट बेस्ड ऑन अ ट्रस्ट. बघा, बिल ऑफ एक्सचेंज नेमकं काय असतं. बिल ऑफ एक्सचेंज आपल्याला समजून घ्यायचं जर का असेल, या ठिकाणी म्हटलेलं की ॲबिलिटी ऑफ अ कस्टमर, जो काही कस्टमर असेल त्याची जी काही ॲबिलिटी असते टू ऑब्टेन अ गुड्स ऑर अ सर्व्हिस बिफोर अ पेमेंट बेसिस ऑन अ ट्रस्ट. बघा, एखादा कस्टमर असेल की ज्याची जी काही ऑन दी म्हणजे ट्रस्टवरती एखादी तो सर्व्हिस घेत असेल किंवा गुड्स तो घेत असेल पेमेंटच्या अगोदर, त्याला आपण म्हणू शकतो की म्हणजेच एक्झॅक्टली बिल ऑफ एक्सचेंज मग नेमकं काय आहे. इथं आपल्याला म्हटलेलं आहे की जो काही ट्रस्टच्या बेसवरती विदाऊट पेमेंट जे काही गुड्स किंवा तो सर्व्हिस ऑप्टेन करत असतो, घेत असतो. वेन अ गुड्स ऑर अ सर्व्हिस आर ऑप्टेन अँड पेमेंट विल बी मेड इन द फ्युचर, इट इज नोन ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. एखादी वस्तू जर का आपण आता घेतली किंवा सर्व्हिस घेतली आणि तिचं पेमेंट जर का आपण फ्युचरमध्ये करू, तर त्या ट्रान्झॅक्शनला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणत असतो. उधारीवरचं ट्रान्झॅक्शन आपण म्हणत असतो. ओके. क्रेडिट ट्रान्झॅक्शन, आता या ठिकाणी म्हटलं क्रेडिट ट्रान्झॅक्शन प्लेज द सिग्निफिकेशन रोल्स इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. बघा, जे काही क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतात याचा खूप महत्त्वाचा रोल ह्या वर्ल्ड बिझनेसमध्ये आहे. जागतिक व्यापारामध्ये याचं खूप महत्त्व आहे. क्रेडिट मोटिव्ज दी कस्टमर्स टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ देअर स्पेंडिंग्स. बघा, म्हणजेच काय, कस्टमर कसे वाढतील, आपल्या मार्केटमध्ये आपली व्हॅल्यू कशी होईल हे इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला क्रेडिट बेसवरती ट्रान्झॅक्शन करावे लागत असतात. मोरेवर द बिझनेस एंटरप्राइजेस ऑफर द क्रेडिट टू गेन द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इन द मार्केट. बघा, कॉम्पिटिशन असल्या कारणाने बरेचसे जर का आपल्या कस्टमरशी जुळून राहायचं असेल, कस्टमर जर का गेन करायचे असतील, तर आपल्याला कॉम्पिटिशनमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्रेडिटवरती द्याव्या लागत असतात. टू बॅलन्स द potential for the increase the sale with the risk decrease the cash flow and charge outstanding debts the seller required some. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे काही आपल्याला जर का आपलं बॅलन्सिंग करून ठेवायचं असेल, जी काही आपली पोटेन्शियल इन्क्रीज करायची असेल, सेल इन्क्रीज करायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारची रिस्क घ्यावी लागत असते. म्हणजे क्रेडिटवर माल विकल्याचा एक आपला ड्रॉबॅक असा आहे की आपलं डेप्टसुद्धा होऊ शकतं, म्हणजे आपला बॅड डेप्टसुद्धा होऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला ते आपले डेप्सला आपल्याला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा आपल्याला कस्टमरांकडनं पेमेंट आपलं अडकलेलं असतं. Sort the commitment or a promise from the customer that would pay the amount of goods due from him on the particular date in a future. बघा, मग अशा जर का आपल्या बॅड डेप्स जर का आपल्याला टाळायचं असेल, तर आपण एक काम करतो की त्याच्याकडनं एक प्रॉमिसरी नोट किंवा एक असं डॉक्युमेंट्स आपण कस्टमरकडून लिहून घेतो. ते जे काही आपण गुड्स त्याला दिलेले आहे किंवा जी काही सर्व्हिस आपण त्याला दिलेली आहे त्याच्या ह्याच्यामध्ये मग तो फ्युचरमध्ये आपल्याला तो पेड करत असतो. टू अवॉइड एनी कॉन्फ्लिक्ट अँड मिसअंडरस्टँडिंग अबाउट पेमेंट, instrument of the credit like a bill of exchange or a promissory note are issued. म्हणजेच काय, एखादी सर्व्हिस, एखादा गुड जर का आपण एखाद्या कस्टमरला देत आहोत आणि त्याच्या अंगेजमध्ये जो आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला त्याचा तो पेमेंट करणार आहे, त्या पेमेंटचं काही मिसअंडरस्टँडिंग किंवा कॉन्फ्लिक्ट्स किंवा काहीतरी गडबड होऊ नये, त्यासाठी आपण त्याच्याकडनं एक इन्स्ट्रुमेंट लिहून घेतो आणि ते इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणत असतो बिल ऑफ एक्सचेंज किंवा प्रॉमिसरी नोट आपण म्हणत असतो. इन इंडिया, इन्स्ट्रुमेंट ऑफ द क्रेडिट हॅव बीन द इश्यूड अ लॉंग टाईम अँड आर द प्रॉपरली नोन ॲज द हुंडीज. त्याला आपण आपल्या
इंडियन याच्यामध्ये म्हणतो की हुंडी आपण ज्याला म्हणत असतो इंडिया याच्यामध्ये जी इन्स्ट्रुमेंट असते ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट म्हणजे ज्याला आपण हुंडी सुद्धा म्हणत असतो. आता ह्या ठिकाणी बघा, मग नेसेसिटी काय आहे, नेसेसिटी का आहे याची नेसेसिटी आपल्याला जर बघायचं असेल तर कमर्शियल पार्टीज हॅज द फ्लोरीज टू द ट्रेड बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट ॲज द व्हॅल्युएबल इन्स्ट्रुमेंट ऑफ द क्रेडिट to the extent that when a written promise is made in a proper form and on the proper terms paper, it is understand that the customer has discharged his debt and the seller has received payment. बघा, म्हणजे गरज का भासते आपल्याला, याची नेसेसिटी का भासत असते, जर का एखादी गुड सर्व्हिस आपण विकत आहो आणि त्या बदल्यात जर का फ्युचरमध्ये पेमेंट आपल्याला मिळणार आहे तर त्या रिगार्डिंग काही वादविवाद होऊ नये त्याला टाळण्यासाठी तर एखाद्या प्रॉपर स्टॅम्पवरती आपण हे लिहून आपण त्याच्याकडनं जे काही आपलं डेप्ट असतं ते क्लिअर करत असतो. ऑल्सो दिस रिटर्न प्रॉमिस आर ॲक्सेप्ट बाय द बँक अँड मनी इज ॲडव्हान्स अगेन्स्ट इस्ट. बरं, आणि त्याचं काही रिटर्न डॉक्युमेंट्स हा दिला जातो ते त्याच्या बदल्यामध्ये जर का बँकेमध्ये जर पण त्याला प्रेझेंट केला तर त्याच्या बदल्यामध्ये बँक आपल्याला त्याच्यावरती एक ॲडव्हान्स मनीसुद्धा देत असते. म्हणजे एवढी व्हॅल्यू त्या बिल ऑफ एक्सचेंजची असते. मोरेओव्हर द इन्स्ट्रुमेंट बेईंग द नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कॅन बी द ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनादर. ते बिल ऑफ एक्सचेंज किंवा जी काही प्रॉमिसरी नोट असेल ते जे काही इन्स्ट्रुमेंट असेल ते एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफरसुद्धा होऊ शकत असतं. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला जर का आपण बघितलं तर ह्या ठिकाणी एक मीनिंग आणि याचं डेफिनेशन आपण डेफिनेशनने स्टार्ट करू. या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशनच्या अगोदर आपण एक या ठिकाणी जर का आपण एक स्टोरीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी एक राम ट्रेडर आहे जो की होलसेलर आहे आणि त्याचा एक कस्टमर आहे श्याम नावाचा. तर राम हा श्याम सोबत खूप वर्षापासून डीलिंग करत आहे, खूप वर्षापासून त्यांचा व्यापार चाललेला आहे. मग एकदा जो श्याम आहे श्याम हा रामच्या दुकानावरती येतो आणि त्याच्याकडनं काही माल परचेस करतो. जसं तो नेहमी परचेस करत असतो तर सगळी लिस्ट वगैरे तो बनवून घेतो आणि सगळ्या मालाची यादी बनवल्यानंतर तर राम सांगतो की आता तुमचे ही जी काही टोटल झालेली आहे या ठिकाणी तुमची 20,000ची टोटल झालेली आहे पूर्ण मालाची. तर मग यावेळेस राम जरा उदास दिसतो. मग श्याम जरा उदास दिसतो. मग राम विचारतो श्यामला की अरे बाबा काय चाललंय, धंदा वगैरे काय चाललाय तुझा. तो म्हणतो की धंद्यात थोडा मंदी आलेली आहे आणि थोडं कॅशचे पण आता शॉर्टेज झालेलं आहे. मग राम म्हणतो की हा ठीक आहे ना, काही हरकत नाही आहे. मग काय करायचं. तो म्हणे की 20,000 तर तुझं बिल झालेलं आहे तर मग आता एक कसं करणार. मग श्याम म्हणतो त्याला की आता माझ्याकडे एवढी कॅश तर नाही आहे. मग मी तुम्हाला आता पार्ट पेमेंट करतो, 10,000 मी तुम्हाला देतो आणि हे जे काही 10,000 आहे हे मी तुम्हाला 2-3 महिन्यानंतर देईल असं तो त्याला सांगतो. ओके ठीक आहे म्हणे. मग राम म्हणतो की आपण एवढ्या वर्षापासून बिझनेस करतोय तर एवढा ट्रस्ट तर माझा आहे तुमच्यावरती. बरं ठीक आहे. मग एवढं झाल्याच्या नंतर मग जेव्हा रामने त्याला सगळा माल दिला श्यामला, श्यामने तो सगळा माल घेतला. पण जाताना मग रामच्या डोक्यामध्ये एक आलं की इन केस 3 महिन्यानंतर जर का आपलं पेमेंट नाही आलं तर काय. मग रामने काय केलं, एक पेपर घेतला त्यावरती एक फॉर्मॅट बनवला आणि त्यावरती लिहून घेतलं की 3 महिन्यापर्यंत 10,000ची जी काही अमाऊंट आहे, पूर्ण ॲड्रेस जो काही श्यामचा पूर्ण ॲड्रेस, रामचा सगळी डिटेल त्यामध्ये लिहून घेतली आणि त्यावरती स्वतः सही केली आणि त्यावरती एक रेव्हेन्यू स्टॅम्प लावला आणि त्यानंतर त्या ठिकाणी श्यामच्या समोर ठेवलं आणि सांगितलं की श्याम, मला तुझ्यावरती पूर्ण भरोसा तर आहेच, पण एक फ्युचरमध्ये जर का काही आपल्या मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला यासाठी तू याच्यावरती सही करून दे. तर अशा प्रकारे श्यामनेही त्यावरती काही विरोध न करता त्याने त्याच्यावरती सही करून दिली. म्हणजेच तो जो काही डॉक्युमेंट्स बनला तो डॉक्युमेंट्स होता बिल ऑफ एक्सचेंज. यालाच आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणत असतो. आता ह्या ठिकाणी आपण जर का डेफिनेशन बघितली, या ठिकाणी जर का आपण डेफिनेशन बघितली तर
या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. जर डेफिनेशन जर का या ठिकाणी बघितली आपण, तर डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. डेफिनेशनचा पार्ट आपण समजून घेऊ आधी. या ठिकाणी डेफिनेशन काय म्हटलेलं आहे बघा. डेफिनेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट म्हटलेलं आहे बघा. सेक्शन 5 ऑफ द नेगोशिएबल ॲक्ट 1881 डिफाईन बिल ऑफ एक्सचेंज ॲज. बघा काय म्हटलेलं आहे. बिल ऑफ a bill of exchange is the bill of exchange is the a bill of exchange is an instrument in writing containing the unconditional order signed by the maker directing a certain person to pay certain sum of money only to or to the order of the certain person or the bearer of the instrument. बघा या ठिकाणी डेफिनेशन म्हटलेले आहे. डेफिनेशनचा एक एक पार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊया. या ठिकाणी जर आपण बघितलं की एक एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ. या ठिकाणी पहिलं म्हटलेलं आहे की जो काही सेक्शन दिलेला आहे या ठिकाणी सेक्शन दिलेला आहे. तर सेक्शन 5च्या नुसार जो नेगोशिएबल ॲक्ट इन्स्ट्रुमेंट ॲक्ट दिलेला आहे 1881 नुसार यांनी डिफाईन केलेली ही डेफिनेशन आहे. म्हटलेलं आहे की बिल ऑफ एक्सचेंज काय म्हटलेलं आहे. बिल ऑफ एक्सचेंज इज अ इन्स्ट्रुमेंट इन अ रायटिंग बघा कंटेनिंग बघा रायटिंग जी काही असणार आहे, जे काही इन्स्ट्रुमेंट असणार आहे ते लेखी स्वरूपाचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाजवण्याचं इन्स्ट्रुमेंट नाही. तर इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे एक कागद असणार आहे. तो कागद जो पेपर असणार आहे तो पेपर या ठिकाणी असेल आणि तो पेपर त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट जी काय असणार आहे ती रायटिंग फॉर्ममध्ये असायला पाहिजे. ओके, रायटिंग फॉर्ममध्ये असायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की कंटेनिंग काय म्हटलेलं आहे. कंटेनिंग अनकंडिशनल बघा कंटेनिंग अनकंडिशनल म्हटलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कंडिशन त्या ठिकाणी नको पाहिजे. त्यानंतर ऑर्डर जी काही अनकंडिशनल असणार आहे, जी काही ऑर्डर असणार आहे त्या ठिकाणी सायनेड काय म्हटलेलं आहे. सायनेड बाय अ मेकर डायरेक्टिंग अ सर्टन पर्सन. त्या ठिकाणी जो काही बिल बनवणारा असणार आहे त्या बिल बनवणाऱ्याची काय असेल त्या ठिकाणी अ सर्टन पर्सन तो असणार आहे आणि त्याची सही सुद्धा त्या ठिकाणी असायला पाहिजे. पर्सन टू पे द सर्टन सम ऑफ अ मनी only to or the order of the certain person or द बेअरर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे बघा त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी यात सांगितलेल्या आहे की ते एक रिटर्न डॉक्युमेंट्स असायला पाहिजे, अनकंडिशनल असायला पाहिजे, जो कोणी बिल मेकर आहे त्याने त्याच्यावरती सही करायला पाहिजे, डायरेक्टिंग अ पर्सन टू पे कोणाला ते पे करायचं त्याचं डायरेक्शन केलं पाहिजे, किती अमाऊंट त्या ठिकाणी असायला अमाऊंट क्लिअरली मेन्शन पाहिजे. अशा प्रकारचं जे काही इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंज. आय होप यू अंडरस्टँड. ह्या ठिकाणी फीचर दिलेले आहे की ह्या ठिकाणी फीचर्स मेन्शन केलेले आहेत. फीचर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज ह्या ठिकाणी फर्स्ट जो काही फीचर ह्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे इट शुड बी इन अ रायटिंग. बघा जे काही बिल ऑफ एक्सचेंज असणार आहे ते रायटिंग फॉर्ममध्ये असायला पाहिजे. दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी इट मस्ट बी स्टॅम्प ॲज पर द इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899. बघा या ठिकाणी जे काही ॲक्ट आहे 1899च्या नुसार या ठिकाणी त्यावरती स्टॅम्प असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की इट मस्ट बी डेटेड, त्यावरती डेट मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर फोर्थ म्हटलेलं आहे इट मस्ट कंटेन अन ऑर्डर टू पे द सर्टन सम ऑफ मनी. त्यामध्ये म्हटलं पाहिजे की इट मस्ट अन ऑर्डर टू पे द सर्टन सम मनी. जी काही मनी असेल जी काही ऑर्डर असेल त्यावरती कंटेन करायला पाहिजे की किती अमाऊंट किती
पैसे त्यावरती लागणार आहे ते क्लिअरली मेन्शन झालं पाहिजे. द फिफ्थ पॉईंट म्हटलेला आहे की द ऑर्डर मस्ट बी अनकंडिशनल. बरं, ह्या ठिकाणी कंडिशनल त्या ठिकाणी नको पाहिजे, कंडिशन नको पाहिजे त्या ठिकाणी, अनकंडिशनल ती ऑर्डर पाहिजे. त्यानंतर 6 म्हटलेलं आहे की द अमाऊंट मस्ट बी पेएबल एदर टू सर्टन पर्सन और हिज ऑर्डर टू बेरर ऑफ द बिल. बरं, जे काही बिल असणार आहे ते कोणी पेड करायला, म्हणजे कोणाला पेड करायला पाहिजे हे त्यामध्ये क्लिअर मेन्शन पाहिजे. त्यानंतर 7 नंबर म्हटलेलं आहे की इट मस्ट बी सायनेड बाय अ मेकर, आणि मेकरची साईन त्या ठिकाणी असायला पाहिजेच. आय होप यू अंडरस्टँड. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की पार्टीज टू अ बिल एक्सचेंज. त्या ठिकाणी कोणकोणत्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात या ठिकाणी बघा. पहिला आहे ड्रॉवर आहे, ड्रॉवी आणि पेई, 3 लोक ह्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. मग ड्रॉवर म्हणजे कोण? ड्रॉवर म्हणजे कोण या ठिकाणी आपण बघितलं की राम आणि श्याम होता. राम हा माल विकणार आहे, म्हणजेच काय, हा आला ड्रॉवर, कारण तो बिल बनवणार आहे. जो बिल बनवतो तो असतो ड्रॉवर. आय होप यू अंडरस्टँड. जो बिल ॲक्सेप्ट करेल तो असेल तुमचा ड्रॉविंग. ओके. पे, जो पैसे पे करेल तो असेल पे. एदर जरुरी नाही आहे की जो व्यक्तीने माल घेतला आहे किंवा मे बी थर्ड पर्सनसुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की आता ड्रॉवर इज काय म्हटलेलं आहे, ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉ. ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉ. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉ और मेक द बिल्स अँड साइन ऑन इट. जो व्यक्ती बिल बनवतो आणि सही करतो त्याला आपण काय म्हणू शकतो, ड्रॉवर म्हणू शकतो. ही इज द क्रेडिटर. तो क्रेडिटर असतो, बरोबर आहे की नाही. ही इज अ क्रेडिटर्स, कारण तो माल विकतोय ना. हू इज इंटायटल टू रिसीव द मनी और डेटर्स. मग जो डेटरकडनं काय करू शकतो, त्याकडनं मनी त्याला मिळेल. ओके. फॉर द ड्रॉवर इन्स्ट्रुमेंट इज धिस बिल रिसिवेबल. मग तो जे काही बिल त्याच्यासाठी असणार ते असेल त्याच्यासाठी बिल रिसिवेबल. सिन्स ही हॅज टू रिसीव द अमाऊंट ऑफ द बिल. ओके. मग त्याला त्या रिसिवेबलच्या बदल्यामध्ये काय मिळणार आहे, पेमेंट मिळणार आहे. तर ड्रॉवी म्हणजे कोण? मग ड्रॉवी अ पर्सन हुम द बिल इज अ ड्रॉन. ज्याच्यावरती बिल बनतं तो असतो ड्रॉवी. ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉन ऑन हिम. he is the debtor who has pay money to the creditor. बघा, क्रेडिटरला जो बिल पे करणार. ड्रॉई म्हणजे कोण? मग ज्याच्यावरती बिल बनत आहे, जो बिल ॲक्सेप्ट करत आहे आणि जो हा डेटर असणार आहे आणि तो क्रेडिटरला पेमेंट पेड करणार आहे. फॉर द ड्रॉवी द इन्स्ट्रुमेंट ऑफ हिज बिल पेबल सिन्स ही हॅज पे द अमाऊंट ऑफ अ बिल. म्हणून याच्यासाठी जे काही बिल असणार आहे, बिल ऑफ एक्सचेंज, हे बिल पेबल असणार आहे आणि तो त्या अमाऊंटच्या बिलच्या अमाऊंटला पे करणार आहे. ओके. थर्डमध्ये म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, पेई इज अ पर्सन टू हुम द पेमेंट इज टू बी मेड. बघा, आता जो पर्सन जो पेमेंट पेड करणार आहे त्याला आपण पेई म्हणू. ओके. या ठिकाणी आता ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पार्टीज टू प्रॉमिसरी नोट. आता हे प्रॉमिसरी नोट मेकर ऑर अ ड्रॉवर. या ठिकाणी म्हटलेलं आहे की ड्रॉवरची ऑलरेडी आपण डेफिनेशन बघितलेली आहे. ही इज अ पर्सन हू ड्रॉज द प्रॉमिसरी नोट. ही इज वन प्रॉमिस टू पे a certain amounts as a specific promissory note. He is also called the promisor. बरोबर आहे, ज्याला प्रॉमिसर किंवा ड्रॉवर आपण म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉवी और पे. ही इज द पर्सन हुम द फेवर द प्रॉमिसरी नोट इज अ ड्रॉन. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रॉमिसी. बरोबर आहे, जो व्यक्ती पे करणार आहे किंवा ज्याच्यावरती बिल बनणार आहे तो असेल तुमचा ड्रॉवी किंवा पे. ओके. या ठिकाणी म्हटलं कंटेंट ऑफ द फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. या ठिकाणी काय काय गोष्टी त्यामध्ये येत असतात, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. डेट बघा, द डेट ऑन विच द बिल हॅज बीन ड्रॉन मस्ट बी रिटर्न ॲट द टॉप राईट हँड कॉर्नर
बिलो द ॲड्रेस ऑफ द ड्रॉई. बघा, जी काही डेट असणार आहे ती डेट कुठे येणार आहे, जो काही राईट चा टॉप वरच्या जो काही उजव्या हाताला जो काही कॉर्नर असणार आहे त्या ठिकाणी ॲड्रेस असतो आणि त्या ॲड्रेसच्या खाली डेट ही येत असते. डेट ऑफ बिल इज इसेन्शियल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द मॅच्युरिटी डेट. अ बिल विदाउट डेट हॅज नो मिनिंग. बरोबर. जर का त्या ठिकाणी डेटला खूप महत्त्व आहे, जर का आपल्याला मॅच्युरिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या डेटच्या बेसवरच आपण ती कॅल्क्युलेट करत असतो. ओके, पुढची गोष्ट सेकंडला काय म्हटलेलं आहे, टर्म. आता टर्म्स ऑफ द बिल मस्ट बी स्पेसिफाईड इन मंथ्स ऑर डेट्स. जी काही टर्म असणार आहे, जी काही स्पेसिफिक मंथमध्ये किंवा डेमध्ये तिला मेन्शन करावं लागत असतं. अमाऊंट. अमाऊंट ऑफ अ बिल figure should be specific below the stamp and the amount in the word must be specific in the body of a letter. जी काही बॉडी ऑफ लेटर असणार आहे त्यामध्ये जी काही अमाऊंट आहे क्लिअरली त्या स्टॅम्पच्या खाली तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे. ओके, त्यानंतर फोर्थ म्हटलं की स्टॅम्प. स्टॅम्प ऑफ अ पेपर व्हॅल्यू अकॉर्डिंग टू इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1889 शुड बी अफिक्स. जी काही स्टॅम्प आहे इंडियन स्टॅम्प ॲक्ट दिलेला आहे 1889च्या नुसार एक रेव्हेन्यू स्टॅम्प असतो त्या ठिकाणी आपल्याला तो लावावा लागत असतो. बट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये फक्त तुम्हाला बॉक्स काढावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा स्टॅम्प घेऊन खिशामध्ये स्टॅम्प घेऊन फिरण्याची गरज नाही आहे. फक्त ते एक ज्यावेळेस ओरिजिनल ट्रान्झॅक्शन होत असतात त्यावेळेस स्टॅम्प आपल्याला लावा लागत असतो. त्यानंतर पार्टीज. आता पार्टीज नेम ऑफ द ड्रॉवर, ड्रॉवी, पे अँड इदर ॲड्रेस मस्ट बी मेन्शन इन द बिल ऑफ एक्सचेंज. बघा, मग ज्या काही पार्टीज असतात त्या पार्टींचे त्या ठिकाणी नावं येणं गरजेचं आहे. ड्रॉवर कोण आहे, ड्रॉवी कोण आहे, पे कोण आहे, यांची सगळ्यांची नावं आणि ॲड्रेस त्या या बिल ऑफ एक्सचेंजमध्ये येणं गरजेचं आहे. ओके, 6 नंबरला काय म्हटलं की फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. बघा, law does not consider the agreement that made without consideration, and consideration means the law of in the contest of a bill of exchange. It means that the bill is issued in the exchange of some benefit received. बरोबर आहे. जर का तुम्हाला व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केली गेली पाहिजे तरच ते ॲग्रीमेंट हे कन्सिडर केलं जात असतं. त्यानंतर 7 नंबरला म्हटलेलं की ॲक्सेप्टन्स. अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन बाय द ड्रॉवर इज टर्म ॲज अ ड्राफ्ट. बघा, जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे हा एक ड्राफ्ट असतो. जोपर्यंत त्याला ॲक्सेप्टन्स मिळत नाही तोपर्यंत ते बिल ऑफ एक्सचेंज होत नाही. इट मस्ट बी प्रेझेंट टू द ड्रॉई ऑफ ॲक्सेप्टन्स वेन अ ड्रॉई साइन विथ द नेम along with the date across the force of bill with the words accepted. The bill is said to accept and his act is a drawee is called acceptance of a bill. Drawee cannot be made liable for the payment of bill before the acceptance of the bill. Only acceptance a draft become a bill. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर समजा एखादं बिल जर का आपण बनवलं, बिल ऑफ एक्सचेंज बनवतोय, एखादा ड्राफ्ट बनवतो आहे आणि तो एखाद्या ड्रॉवरने बनवला, त्यावरती स्टॅम्प लावला, त्यावरती सही केली स्वतःची, परंतु ते ड्राफ्ट म्हणूनच पडून राहणार आहे. तो त्या कागदाला काहीच व्हॅल्यू नसेल जोपर्यंत जो कोणी ड्रॉवी असेल त्यावरती ॲक्सेप्टेड म्हणून त्यावरती सही करणार नाही आणि जोपर्यंत ड्रॉवीची सही त्यावरती नसेल, ज्यावर त्याची ॲक्सेप्टन्स नसेल तोपर्यंत तो ड्राफ्ट असतो आणि फायनली ज्यावेळेस त्याला तो ॲक्सेप्ट करून सही करेल त्यावेळेस ते ड्राफ्ट बिकम बिल ऑफ एक्सचेंज होत असतं. आय होप की तुम्हाला पूर्ण माहिती ही समजत असेल आणि समजली असेल. आता या ठिकाणी स्पेसिमम्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज दिलेला आहे, याला आधी आपण समजून घेणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंज या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. इकडे जर का आपण स्टार्ट केला, या ठिकाणी जर का आपण स्टार्ट केला की वन बाय वन आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहोत. इथून स्टार्ट जर का केला आपण बिल ऑफ एक्सचेंज. आता बिल ऑफ एक्सचेंजमध्ये या ठिकाणी म्हटलेलं की सुरुवातीला जर आपण बघितलं की ड्रॉवरचं नेम या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानंतर ड्रॉवरचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, डेट ऑफ बिल ड्रॉन या ठिकाणी दिलेलं आहे आणि मध्यभागी जर का तुम्ही बघितलं की बिल ऑफ एक्सचेंज या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. ओके, ह्या जो काही बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी स्टॅम्प आहे
रिअल जे काही बिल ऑफ एक्सचेंज असतं त्यावरती रिअल स्टॅम्प ह्या ठिकाणी रेव्हेन्यू स्टॅम्प लागत असतो आणि त्याच्याच खाली एक्झॅक्टली अमाऊंट इन अ फिगर ह्या ठिकाणी दिलेली आहे. आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असेल. खूप सोपा फॉर्मॅट आहे या ठिकाणी, खूप सोपा स्पेसिमम आहे. त्यानंतर हे झाल्याच्या नंतर खाली जर तुम्ही बघितलं की ह्या ठिकाणी जे काही वर्डिंगमध्ये आहे ह्या ठिकाणी लिहिलं जातं आफ्टर द डेट ऑफ पे मिस्टर, जे काही नाव असेल त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी येऊन जायला पाहिजे या ठिकाणी ह्या पूर्ण. त्यानंतर जर का पुढे बघितलं नेम ॲड्रेस वगैरे त्या ठिकाणी जो कोणी पेई असणार आहे किंवा त्यानंतर जो काही पिरियड ऑफ बिल आहे ते मेन्शन करणं खूप गरजेचं आहे आणि व्यक्तीचं नाव ॲड्रेस येणं खूप गरजेचं आहे आणि जी काही अमाऊंट असणार आहे, आलं का लक्षात, जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केली गेली पाहिजे. आलं लक्षामध्ये. हे झाल्याच्या नंतर जी काही अमाऊंट असणार आहे ती क्लिअरली मेन्शन झाली पाहिजे. या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये एक अमाऊंट जो काय ती फिगरमध्ये म्हणजे अक्षरी सॉरी याच्यामध्ये आपण अंकांमध्ये लिहिली पाहिजे ह्या बॉक्समध्ये. ओके. त्यानंतर जर का खाली बघितलं त्यानंतर जर का आपण खाली बघितलं तर या ठिकाणी जी काही सही दिलेली आहे या ठिकाणी ड्रॉईचं नाव आणि त्याची सही वगैरे आणि या ठिकाणी ड्रॉईचं नाव जे काही डिटेल त्याची या ठिकाणी येणार आहे आणि ॲक्सेप्टेड जो कोणी ड्रॉवी आहे ज्यावेळेस तो ॲक्सेप्ट करेल आणि त्या ठिकाणी त्याची सही येणार आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि ह्या ठिकाणी जर का बघितलं की ड्रॉवरचं जे काही आहे ड्रॉवरची सिग्नेचर ड्रॉवरचं नेम वगैरे या ठिकाणी येणार आहे. ह्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जर बघितलं की ॲक्सेप्टेड ड्रॉवरचं नेम आणि जे काही डेट ऑफ ॲक्सेप्टेड ते या ठिकाणी यायला पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी ड्रॉवीचं नेम आणि ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा पूर्ण स्पेसिमम नक्कीच समजला असेल. खूप सोपा स्पेसिमम आहे. जर तुम्ही बघितला की तो दिसायला अगदी बघा या ठिकाणी सुरुवातीपासून बिल ऑफ एक्सचेंज स्टॅम्प त्यानंतर अमाऊंट इन फिगर इकडे ड्रॉवरचं नेम ड्रॉवरचा ॲड्रेस आणि बिल ऑफ डेट ऑफ बिल्स ड्रॉन हे सगळं. त्यानंतर ह्या ठिकाणी वर्डिंग असतं ते वर्डिंग मी तुम्हाला एक स्पेसिफिकली आपण एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की तो वर्डिंग काय येतात. परंतु ह्या ठिकाणी जो काही पिरियड असणार आहे तो मेन्शन झाला पाहिजे. त्यानंतर जो कोणी पेई असेल त्याचं नाव वगैरे किंवा जो काही ड्रॉई असेल त्याचं नाव येऊन जायला पाहिजे. अमाऊंट इन अ वर्ड यायला पाहिजे. त्यानंतर इकडं ड्रॉवीचं नेम आणि ड्रॉवीचा ॲड्रेस आहे. त्यानंतर जो वेळेस तो ॲक्सेप्ट करेल त्यानंतर ते ॲक्सेप्टन्स त्याची सिग्नेचर त्यानंतर डेट ऑफ ॲक्सेप्टन्स यायला पाहिजे आणि ड्रॉवरचं नेम लास्टला आणि त्याची सिग्नेचर या ठिकाणी यायला पाहिजे. ओके. त्यानंतर आपण जर पुढं बघितलं की टाईप्स ऑफ ॲक्सेप्टन्स, दोन टाईपचे ॲक्सेप्टन्स या ठिकाणी आहे. जनरल ॲक्सेप्टन्स आहे आणि क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स आहे. जनरल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, मग वेन अ ड्रॉवी एक्सेप्ट द ड्राफ्ट विदाउट एनी change or a condition it is called as a general acceptance. It is also known as the unconditional acceptance. बघा जनरल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, एखादा ड्रॉवरने बिल बनवलं आणि समोर ठेवलं ॲक्सेप्ट आणि त्या ड्रॉवीने त्याला ॲक्सेप्ट केलं विदाऊट एनी चेंजेस, ती झालं तुमचं जनरल ॲक्सेप्टन्स. आणि क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, मग क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स जर का ठेवलं एखाद्या ड्रॉवरने बिल बनवलं 20,000चं आणि जो ड्रॉवी होता त्याने सांगितलं की 20,000चं बिल नाही 15,000 मी तुला देईल, त्यामुळे त्यांचं डन झालं 15,000मध्ये. तर मग ह्या केसमध्ये काय होणार आहे, वेन द ड्रॉवी एक्सेप्ट द बिल सर्टन क्वालिफाईड टू ऑर्डर ऑफ द ड्रॉवी इज कॉल्ड द क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. म्हणजे त्याने काय केलं, चेंजेस केला त्यामध्ये, त्याला म्हणू आपण क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. ओके. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ द क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. आता या ठिकाणी जर आपण बघितलं क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स कशा कशामध्ये होऊ शकतं, टू टाईम्सच्या रिगार्डिंग होऊ शकतं, क्वालिफाईड द प्लेसच्या रिगार्डिंग होऊ शकतं, क्वालिफाईड अमाऊंटच्या रिगार्डिंग होऊ शकतं, अशा प्रकारे हे ठिकाणी. त्यानंतर क्वालिफाय ॲक्सेप्टन्स पार्टीच्या रिगार्डिंग होऊ शकतं किंवा क्वालिफाय ॲक्सेप्टन्स जी काही कंडिशन असेल याच्या रिगार्डिंग होऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आणि पूर्ण जे काही बेसिक गोष्टी आहे या ठिकाणी आपण सगळ्या बघितलेल्या आहे. आणि नुकतंच आपण ह्या ठिकाणी एक इलिस्ट्रेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ते इलिस्ट्रेशनला आपण स्टार्ट करू. इलिस्ट्रेशन तुम्हाला याच्या समजण्यासाठी खूप महत्त्वाचं जाईल. या ठिकाणी बघा द फॉर्म काय म्हटलेलं आहे, इलिस्ट्रेशन नंबर 1, द फॉर्मॅट ऑफ after the date of within general acceptance from the following detail prepare the format of bill of exchange. या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सर्वात आधी ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, पहिले तर ड्रॉवर दिलेलं आहे, ड्रॉवरचं नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला.
काय आहे ड्रॉवरचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. जर बघितलं या ठिकाणी ड्रॉवरचं नाव आपल्याला दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ड्रॉवर आहे त्या ठिकाणी मिस्टर प्रकाश राव 648 कोराल प्लाझा SB रोड पुणे हे दिलेलं आहे ड्रॉवरचा ॲड्रेस. त्यानंतर पुढं दिलेलं आहे आपल्याला पुढचं जो कोणी आहे ड्रॉवी आहे, ड्रॉवीचा या ठिकाणी आपल्याला डिटेल दिलेली आहे. ड्रॉवी आहे या ठिकाणी मिस्टर राहुल देव 236 राजापूर रोड जळगाव या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. अमाऊंट दिलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी अमाऊंट आपल्याला थर्ड याच्यात दिलेली आहे 44,500 दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला फोर्थ दिलेलं आहे ठिकाणी टेन्यूर दिलेला आहे, टेन्यूर दिलेला आहे, टर्म दिलेली आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी टेन्यूर द 3 मंथचा आपल्याला टर्म दिलेली आहे. त्यानंतर डेट ऑफ बिल दिलेली आहे या ठिकाणी 3 जून दिलेली आहे, 3 जून 2019 दिलेली आहे आणि डेट ऑफ ॲक्सेप्टन्स दिलेला आहे 7 जून 2019 दिलेला आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. ह्या क्वेश्चन अगदी सोपा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपण आता ड्राफ्ट करणार आहोत बिल ऑफ एक्सचेंज. आता ड्राफ्ट करत असताना बिल ऑफ एक्सचेंजमध्ये तुम्हाला माहिती आहे की बिल ऑफ एक्सचेंज सेंटरला हे नाव देत असतो आपण या ठिकाणी. त्यानंतर जे कोणी ड्रावर आहे ते हे बघा बिल ऑफ एक्सचेंज या ठिकाणी मध्ये नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत ह्या ठिकाणी जो ड्रॉवर आहे, जो कोणी ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरची डिटेल ह्या ठिकाणी आपण भरलेली आहे. ड्रॉवरची डिटेल ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला. ह्या ठिकाणी आपण ड्रॉवरची डिटेल भरलेली आहे. काय डिटेल आहे या ठिकाणी बघूया. बघा मिस्टर प्रकाश राव 648A करोत प्लाझा SB रोड पुणे आणि डेट ह्या ठिकाणी मेन्शन करणं खूप गरजेचे आहे. 3 जून म्हटलेलं आहे 2019. ही डिटेल ह्या ठिकाणी आपण फिलअप केलेली आहे. त्यानंतर इकडं स्टॅम्प दिलेला आहे, दिसतोय तुम्हाला, स्टॅम्प नाव लिहिलेलं आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही आहे. त्यावरती शिकवण्यासाठी तुम्हाला सिम्पली बॉक्स काढायचा आहे आणि त्यावरती स्टॅम्प नाव लिहायचं आहे. ओके. त्यानंतर त्याच्याच खाली एक्झॅक्टली जर बघितलं की अमाऊंट दिलेली आहे 44,500 दिलेले आहे, 44,500 दिलेले आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर एक स्टेटमेंट ह्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि हे कॉमन स्टेटमेंट असतं सगळीकडे. हे कॉमन स्टेटमेंट तुम्हाला लर्न करून घ्यावं लागेल. काय म्हटलेलं आहे बघा की या ठिकाणी फक्त जो काही पिरियड म्हटलेला आपल्याला 3 महिन्याचा पिरियड दिलेला म्हणून या ठिकाणी 3 मंथ्स म्हटलेलं आहे बघा. 3 मंथ्स आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹40. बघा हे जे काही वर्डिंग आहे हे सुद्धा चेंज होईल आणि हे जे काही सुरुवातीला 3 मंथ्स हे चेंज होत असतं प्रत्येक याच्यामध्ये. बाकी वर्डिंग सेमच असणार आहे. म्हटलेलं आहे या ठिकाणी की 3 मंथ्स आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹44,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. बघा अशा प्रकारचे हे जे काही स्टेटमेंट आहे एक कॉमन स्टेटमेंट आहे. याला तुम्ही लर्न करून घ्यायला पाहिजे किंवा लर्न करून ठेवा आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागत असतं. फक्त तुम्हाला टर्म जी दिलेली आहे 3 मंथ्स ती 4th मंथ होऊ शकते. 5 मंथ जी काही दिलेली असणार आहे ते टर्म त्या ठिकाणी बदलू शकते. 2 मंथ असू शकते. ओके. आणि हे जी काही अमाऊंट आहे वर्डमध्ये जसं रुपीज म्हटलेलं आहे 44 ही सुद्धा चेंज होऊ शकते. बाकीचं सेमच राहणार आहे. त्यानंतर पुढं जर का आपण बघितलं की ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही सिग्नेचर आहे कोणाची, ड्रॉवरची, प्रकाश राव यांची या ठिकाणी सिग्नेचर आहे. सिम्पली त्यांचं नाव लिहायचं आहे की प्रकाश राव कुठच्या प्रकारची सही करतो म्हणून त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे असं काही नसतं. या ठिकाणी दिलेलं आहे की सिम्पली नाव जे काही असेल ड्रॉवरचं ते टाकायचं आहे. त्यानंतर कोणाला, राहुल देव. आता ह्या ठिकाणी जर का आपण बघितलं की आपण कोणावरती ते बिल बनवत आहोत ते ह्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला ड्रॉवीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे मिस्टर राहुल देव जे काही दिलेलं आहे त्याचं या ठिकाणी डिटेल या ठिकाणी आपण भरणार आहोत. म्हणजे या ठिकाणी म्हटलं की टू राहुल देव 236
राजापूर रोड जळगाव ही डिटेल त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे. आणि त्यानंतर ॲक्सेप्टेड आणि त्याची जी काही सिग्नेचर आहे राहुल देव या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे हा जो काही क्वेश्चन अगदी सिंपल क्वेश्चन आहे आणि त्याचसोबत एक महत्त्वाची जी काही कंडिशनल जी काही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की डेट खूप महत्त्वाची आहे. ह्या ठिकाणी डेट ऑफ ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाची आहे, कारण याच्या बेसवरती आपण काय करत असतो, डेट ऑफ मॅच्युरिटी ही कॅल्क्युलेट करत असतो. आता तुम्ही म्हणणार की डेट ऑफ मॅच्युरिटी काय आहे, म्हणजे नेमकं हे काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला आपला पुढच्या व्हिडिओची वाट पाहावी लागेल. त्यामध्ये आपण पुढचे अजून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत आणि आय होप की तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलं असेल. मित्रांनो, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर का पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन, जे काही नोटिफिकेशन बेल आहे त्याला ऑन करून घ्या. म्हणजेच काय होईल, जो जो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि अशाच प्रकारची पुढची चांगली व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. खूप दिवसापासून व्हिडिओजला गॅप होता, काही अडचणी होत्या, त्यामुळे आता आपण पुढची जी काही व्हिडिओज येणार आहेत ते अगदी कंटिन्यू राहतील. तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर का कमेंट्स करून मला जर का सुचवलं तर त्या हिशोबाने मी तुमच्यासाठी व्हिडिओ हे घेऊन येत असतो. ओके, थँक्यू.